कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीकडे चाललेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 35 फूट 1 इंचावर आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 56 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये सध्या जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 1 इंच इतकी आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया आपण। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आजही कायम आहे। त्यामुळे पाहतोय की नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। मी उभा आहे आता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या ठिकाणी। याच ठिकाणी पंचगंगा नदीचा उगम होतो। कुंभी असेल, कासारे असेल, या ठिकाणी आपण पाहतो की या नद्या ज्या आहेत, तुळशी असेल, भोगावती असेल, धामणी असेल, या 5 नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा वाहते। त्याच ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आता पुराचं पाणी आलेलं आहे, नदीचं पाणी आलेलं आहे। खरं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्याच्या घडीला इशारा पातळीच्या खाली वाहते। त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नसली तरी देखील आपण जर पाहिलं तर पाणी किती मोठ्या प्रमाणात वाढलंय हे दिसून येते। एकूणच आपण पाहतोय की जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही पाणी वाढते किंवा जो पाऊस बरसतोय त्याचा परिणाम म्हणून हा आता हळूहळू पाण्याला कुठेतरी फुगवटा तयार होतो की काय, अशा प्रकारची दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत। प्रशासनानं या सर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क केलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो की कर्नाटकामधील आलमट्टी असेल, हिप्परगी असेल, या धरणांना देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत खालच्या बाजूला विसर्ग करण्याच्या, आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे। एकूणच आपण पाहतो की आज सायंकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर असाच राहिला तर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठेल। इशारा पातळी गाठल्यानंतर तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू होणार आहे। त्यामुळं प्रशासनानं ज्या वेळेला पंचगंगा नदी इशारा पातळी गाठेल त्याच वेळेला लोकांना बाहेर पडण्याच्या सूचना देतील जे नदीच्या आजूबाजूला आहेत। पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळं सध्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास, प्रयाग चिखली, कोल्हापूर।